यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है। रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां पाएगा, जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो हर हाल में पाना है। डॉक्टर मॅडम जे शिक्षण विभागातले अतिशय धडाडीनं काम करणारे सुनील निकम मॅडम या शाळेच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण काम करत आहेत। आणि आपण सर्व पालक आणि ज्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार व्हावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे, ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित सर्वजण, स्तुत्य असा हा उपक्रम मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी घेण्यात येतोय। आणि सर्व दूर जगभरामध्ये आज 14 फेब्रुवारीचा दिवस काहीतरी कुठला तरी काय व्हॅलेंटाईन असं काहीतरी म्हणून काहीतरी साजरा करण्याचं फॅड निर्माण झालेलं आहे। अतिशय बॅड असं फॅड निर्माण झालेलं आहे। त्याला फाटा देऊन आपल्या माता पित्राचं पूजन करण्याचा हा जो संकल्प आहे, आपल्याला हा कार्यक्रम वाटत असेल किंवा शाळेने जबरदस्ती आपल्याला बोलवलं असं वाटत असेल, पण याच्या माध्यमातून मुलावर जे संस्कार होणार आहेत ते आपल्याला दिसत नाहीत। आपण गोष्टी सांगतो, महादेव पार्वतीनं कार्तिकेला गणपतीला बोलवलं आणि सर्व विश्वाची फेरी मारून या असं निर्देश दिले। कार्तिक महाराज आपले निघाले घेऊन वाहन, पण गणपतीनं आपल्या आईवडिलाचीच फेरी मारली आणि सांगितलं मी जगाची फेरी मारून आलो। ही गोष्टी आपण सांगतो, पण त्याच्या मागचा मतितार्थ आपण सांगत नाही। आणि मात्र देवो भव पित्र देवो भव हे आपण लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी, परंतु त्याचा अर्थ काय विद्यार्थ्याला आपण सांगत नाही। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आधुनिकतेच्या स्वरूपामध्ये मग आपल्या आईवडिलापासून कधी दूर जातात कळत नाही। आणि तुम्हाला मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये जे वृद्धाश्रम आहेत, त्या वृद्धाश्रमाची कॅपॅसिटी 100ची आहे प्रत्येक ठिकाणची। 100ची कॅपॅसिटी असताना त्या ठिकाणी 400 वृद्ध येऊन राहत आहेत। ज्या वृद्धांना, ज्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं, त्या मुलावर फक्त संस्कार झाले नाही हाच एक विषय आहे। आणि ते संस्कार आता या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेच व्यस्त आहेत। ही महत्वाचं नाही, शेती करणारा आहे तेवढाच व्यस्त आहे, मजुरी करणारा आहे तेवढाच व्यस्त आहे, नोकरी करणारा आहे तेवढाच व्यस्त आहे। आणि मग आपल्याला पूर्वी जाणीवपूर्वक संस्कार दिले जायचे। आजोबा आजी घरामध्ये गोष्टी सांगायच्या, आता टीव्ही आल्यापासून त्या गोष्टी बंद होऊन गेल्या। रामायण माहित नाही, महाभारत माहित नाही, नवीन पिढीतल्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर माहित नाही, तुकाराम माहित नाहीत, कशाला आपल्या जिल्ह्यातले एकनाथ सुद्धा माहित नाही। आणि मग आपण श्रावण बाळाची गोष्ट सांगितली नाही मुलांना, भक्त पुंडलिकाचीच गोष्ट नाही सांगितली। म्हणजे साक्षात पांडुरंग आल्यावर सुद्धा पांडुरंगाच्या अंगावर वीट फेकून तू तिथं थांब, मी आईवडिलांची सेवा करतोय, जोपर्यंत आईवडिलाची सेवा पूर्ण होत नाही मी तुला सुद्धा भेटू शकत नाही, असं पांडुरंगाला ठणकावून सांगणारा भक्त पुंडलिक आपल्याला विद्यार्थ्यांना माहित नाही। कावड करून आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये बसवून तेवढं मोठं वज घेऊन आईवडिलांच्या वजनाचं काशीला घेऊन जाणारा श्रावण बाळ जोपर्यंत आपण आपल्या मुलांना जाणीवपूर्वक सांगणार नाही, ज्याचा राज्याभिषेक होणार होता 5-10 मिनिटांमध्ये,
त्या रामाला वडिलांनी एका शब्दात सांगितलं की तुला वनवासाला जायचंय, तर एक शब्द सुद्धा प्रत्युत्तर मध्ये न बोलता तो राम वनवासाला निघून जातो. तो राम आपल्या मुलांना माहित नाही, मग आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करायचं? उद्या आपल्याला वृद्धाश्रमात जायची तयारीच ठेवावं लागणार आहे, हे जर आपण नाही शिकवलं तर. म्हणून आपल्या घरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि शाळेमध्ये, म्हणजे मला आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की आपण अतिशय चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकलंय, ज्या शाळेचं नावच संस्कृतीनं सुरुवात होत. आणि मग मी आता मोराळकर सर सांगत होते 2 वेळेस येऊन गेले, तर कारण हे आहे की या शाळेमध्ये संस्काराची रुजवणूक अतिशय प्रभावीपणे होती. आणि आम्ही जिल्हाभरातल्या जवळजवळ 3000 शाळेमध्ये मागच्या 2 वर्षापासून दशसूत्री या माध्यमातून, दशसूत्री म्हणजे 10 सूत्र आहेत, आणि मी माझा स्वतःचा वेळ, माझ्या फॅमिलीचा वेळ मी या कार्यक्रमासाठी देतोय. कारण सगळे जिल्हा सांभाळून, जिल्ह्यातले 58 डिपार्टमेंट सांभाळून याला वेळ मिळत नाही, म्हणून मी माझा स्वतःचा वेळ खर्ची करतोय. आणि शाळेमध्ये 10 सूत्र काय आहेत? संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, जी की संस्कारापासून मुलं दूर चाललेत. आपण घरी कुठले आध्यात्मिक ग्रंथ वाचत नाहीत, मुलं वाचायचा प्रश्नच नाही. पूर्वी गाथा, पारायण, ज्ञानेश्वरी हे वाचलं जायचं, ते आता जवळजवळ बंद झाले. मग आई वडिलांच्या पाया पडणं, शाळेत आल्यावर गुरुजींच्या पाया पडणं, शाळेतून घरी गेल्यानंतर हातपाय धुणं, जे काय आपला धर्म आहे, जे काय आपला संप्रदाय आहे त्याच्याप्रमाणे पूजा अर्चा, अगरबत्ती, टाळ मर्दंग काहीतरी करणे, नंतर थोडा वेळ आई वडिलाला मदत करणे, नंतर आपल्या अभ्यासाला लागणे, असे अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आम्ही संस्कारक्षम विद्यार्थ्यांमध्ये घडवतोय. आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये अनेक घरं विभक्त असलेले एकत्र झालेत, अनेक मुलांच्या वाईट सवयी बंद झाल्यात, अनेक मुलं आता इतक्या चांगल्या पद्धतीने वागायला लागलेत की आई वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं की माझा एवढा उन्हाळ पोरगा एवढं चांगलं कसं काय वागायला लागलं. हे संस्कार जाणीवपूर्वक आम्ही देतोय शाळेतल्या विद्यार्थ्यांना. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हा झाला. त्याच्यानंतर आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. आपल्याला वाटते पोरगा आपला नवीन आहे, जवान आहे, तरुण आहे, त्याच्या आरोग्याची काय काळजी करायचं आहे? खाण्यापिण्याचे दिवस आहेत, खाऊ द्या, पिऊ द्या. पण आपण हे नाही बघत की ते सध्या काय खातात, काय पितायत, आणि आपण त्यांना काय खाऊ पिऊ घालतो. हे जंक फूड आणि फास्ट फूड आणि बंद बाटलीतले पेय याच्यामुळं 60% मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आपल्याला वाटतंय आपल्या काळात मिळालं नाही, आता आपल्याला मिळते, खाऊ द्या, लेकरांना काय फरक पडतो. आणि मग त्यांच्या पचन संस्थेचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे? मागच्या 2 वर्षामध्ये हार्ट अटॅकनं मुलं दगावलेत. वय वर्ष 13 ते 19. 13 ते 19 वय का हार्ट अटॅक याचा आहे? आम्ही काही शाळेतल्या विद्यार्थ्याचा ब्लड प्रेशर तपासला, 100 विद्यार्थ्याचे ब्लड प्रेशर तपासले, 45 विद्यार्थ्याचे बीपी वाढलेत. आपल्या वाटते काय हे, तर आम्ही तर रेग्युलर चांगलं खाऊ घालायला लागलोय. 2 मिनिटात येते काय, 2 मिनिटात तयार होते, 2 मिनिटात तयार होते ना. जाहिराती अशा येतात की 5 मिनिटात येतोय तो घेऊन गाडीवर, किंवा मग ते पुडी फोडली गेलं की 2 मिनिटात तयार होतंय. 60-70% विद्यार्थ्याच्या डब्यामध्ये पावभाजी, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, जे आपल्याला वाटतं आम्ही स्टँडर्ड खायला लागलो. सगळ्या पचन संस्था डॅमेज होऊन चाललेत मुलाचे. 15 ते 20 वर्षापेक्षा जास्त आयुष्य नाही आहे मुलाचं, लक्षात घ्यायला पाहिजे. वेळ कुणाला आहे लक्ष द्यायला? म्हणून आम्ही आरोग्यक्षम मध्ये जिल्हा परिषदच्या सर्व शाळेमध्ये आम्ही डॉक्टरांचं व्याख्यान घेतलं मागच्या वेळेस 2 टप्प्यामध्ये. सगळे सरकारी डॉक्टर कामाला लावले. फक्त सरकारी डॉक्टरवर थांबलो नाही, आम्ही खासगी डॉक्टरांना हात जोडले. तुमचे सगळे डॉक्टर आम्हाला द्या. मेडिकल असोसिएशनला विनंती केली, त्यांनी 500 डॉक्टर दिले आणि सगळ्या शाळेमध्ये डॉक्टरांच्या मुखातून सांगितलं. कारण आई वडील सांगा गेले की पोरं म्हणतात तू काय डॉक्टर आहे का, तुला काय कळतं ह्याच्यातलं. शिक्षकाला सांगायला लागले, शिक्षकालाही म्हणायला लागलेत पोरं तुम्हाला काय कळतं सर डॉक्टरी मधलं, तुम्ही आपलं काही ठोकता. मुलं बोलू देत नाही, म्हणून डॉक्टरातर्फे आम्ही शिकवलं. संस्कारक्षम मध्ये आम्ही प्रत्येक शाळेमध्ये आता आध्यात्मिक ज्ञान द्यायला लागलोय. आपण दिवसभरातून आता बरेच जण इथं आजी आजोबा पण आहेत, आपण वडील तुमचे बरेच जण आपण अध्यात्मात राहतो. दिवसभरात आपण तुकारामाचे किती ओव्या आपण म्हणतो. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, ठेविले अनंत तशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तसं शाळेमध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग लिहिलेला असतो बऱ्याच.
2 ओळीच लिहिलेल्या असतात विद्यार्थ्यांना कळावं म्हणून. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. तुकाराम महाराजाला काय सांगायचं, तुम्ही प्रयत्न करा, वाळूतून सुद्धा तेल गळू शकतं. वाळूतून तेल गळत नाही सगळ्याला माहित आहे. एका शाळेमध्ये हे भिंतीवर लिहिलं होतं, मी असं इंटरव्ह्यूमध्ये चाललो होतो शाळेत, ते 2 मुलं आपसात गोष्टी करत होत्या, म्हणे आपल्या मुख्याध्यापकाला काय पण कळत नाही म्हणे. तर दुसरा म्हणला काय झालं, वाळूतून तेल गळतंय म्हणून लिहिलंय म्हणे बोर्डावर. त्यांचा दोष नाही, आईवडिलांचा दोष आहे. आपल्या घरी आध्यात्मिक ग्रंथ आहेत, पण आपण त्याला मखवली कपड्यामध्ये बांधून त्याची पूजा करतोय. आध्यात्मिक ग्रंथ पूजा करायसाठी नाहीतच आहे मुळात, ते वाचून त्याचं ज्ञान आत्मसात करायचंय. म्हणून तर ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीतली एक ओवी जरी आपण अंगीकारली तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. मग मला सांगा, अख्खी ज्ञानेश्वरी अंगीकारली तर काय होईल जीवनाचं? पण ती मुलांना कुणी शिकवत नाही. सगळ्या आईवडिलांचं चाललंय की माझ्या पोराने 100% मार्क घेतलं पाहिजेत. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, हा आग्रह सोडून द्या. त्याला 80% मार्क पडू द्या, हरकत नाही, पण त्याला संस्कारक्षम बनवा, आरोग्यक्षम बनवा, कौशल्यपूर्ण बनवा. 10वी आणि 12वीची परीक्षा पास होणं म्हणजे यशस्वी होणं नाही. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत चांगले मार्क पडले म्हणजे आपला पोरगा यशस्वी होतो, हे डोक्यातून काढून टाका. मी तुम्हाला 100 विद्यार्थ्याचे नावं सांगतो, 100 पैकी 100 मार्क घेतलेले आज रस्त्यावर भटकत आहेत. 4 वाक्य बोलता येत नाहीत, आई वडिलांची सेवा माहित नाही, अध्यात्म माहित नाही. जीवनामध्ये फक्त 10वी आणि 12वीची परीक्षा नाही, जीवनातला प्रत्येक दिवस परीक्षेचा आहे. जीवनात प्रत्येक दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्या सगळ्या परीक्षेत पास होतील असं ज्ञान विद्यार्थ्यांना द्या, तर आपलं जीवन सुखकर होईल. आणि हे मुलं यशस्वी झाले तर त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून म्हातारपणे आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील. नाहीतर मग आपला रस्ता आहेच. या शहरामधली मागच्या हिवाळ्यात घटना, 9 टेम्परेचर होतं, 8 का 9 डिग्री सेल्सिअस. आमचे एक पोलीस अधिकारी राऊंड मारत होते कॉलनीमध्ये. एक 80 वर्षाचे ग्रस्त एका दारामध्ये कुडकुडत पडले होते वट्यावर. त्यांना वाटलं चोर वगैरे असेल म्हणून गाडी थांबवली, त्याला उठवलं. अरे बाबा इथं का झोपला तू, चाल म्हणला, इथून हाकलून देतो ते. तो बाबा म्हणले त्या पोलीस अधिकाऱ्यांना, बाबा थांबा बाबा म्हणले, हे माझंच घर आहे म्हणले. मग एवढ्या मरणाच्या थंडीमध्ये तुम्ही घरात बाहेर काय, मला माझ्या मुलाने सुनानं बाहेर हाकललंय. 9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये. त्याला विचारायला लागल्यावर ते बाबा म्हणले, बाबा माझ्या अंगात ताकद नाही बोलायची, मला आधी खाऊ घाला म्हणे, 3 दिवसापासून माझ्या पोटात अन्न नाहीये. त्यांनी रेल्वे स्टेशनवरून वडापाव चहा वगैरे आणलं, त्याला खाऊ घातले, त्याचं सगळं ऐकले. म्हणजे दारावर थाप मारली. पहाटे 4-5ची वेळ होती. त्या पोराने दार काढल्याबरोबर त्या ठाणेदाराने एक कानाखाली ठेवून दिली त्याच्या. स्वतःच्या जन्म दिलेल्या बापाला असं बाहेर थंडीमध्ये घालतो का म्हणून. हे आता आम्हाला प्रसंग माहीत झाला, पण असे शेकडो प्रसंग दररोज घडतायत. म्हणजे टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी माझ्याकडे आले, सोशल इन्स्टिट्यूटचे, परवा 2-4 महिन्याखाली. ते म्हणले, सर जे लग्न होत आहेत आता, जे लग्न होत आहेत, 100 लग्न झाले असतील तर 100 पैकी 40 लग्न झालेल्याचे डिवोर्स हे 6 महिन्यात होत आहेत. काय त्या आई वडिलावर बितत असेल? 6 महिन्यात आपली मुलगी घरी येऊन बसली, मुलगा बिना लग्नाचा राहिला. का बरं होतात 6-6 महिन्यामध्ये डिवोर्स? ह्याची सूत्र ह्या कार्यक्रमामध्ये आहेत. म्हणून संस्कारक्षम घडवणे, आरोग्यक्षम सांगितलं, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. आपल्याकडचे मुलं MPSC UPSC कधी तयारी करतात? कुठं नोकरी लागत नाही की मग चला आता MPSC देऊ UPSC देऊ, किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर, तेव्हा तयारी करून MPSC UPSC होत नाही. त्याची तयारी शाळेतून सुरू करायला पाहिजे. म्हणून आम्ही 5वी पासून MPSC UPSCची तयारी सुरू केली आहे. त्याच्यानंतर कौशल्य शिकवणे, काही ना काहीतरी कौशल्य आले पाहिजेत. सगळेच विद्यार्थी काही कलेक्टर, SP, डॉक्टर, इंजिनियर होणार नाहीत. ही वस्तुस्थिती आपणच स्वीकारली पाहिजेत. झालं तर आनंदाची गोष्ट आहे, नाही झालं तर काय, पर्याय म्हणून मग त्याला काहीतरी वेगळं शिकवलं पाहिजे, ज्याच्या आधारे तो स्वतःच्या पायावर उभं राहील. म्हणून कौशल्य शिकवणे, IT क्षम घडवणे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, मोबाईल. आपल्या सगळ्यांना काळजी वाटते आपले मुलं मुली मोबाईलवर काय बघत असतील. घरी आपण मुक्तपणे बोलत नाही. म्हणून आम्ही आता शाळेत शिकायला लागलो की मोबाईल किती वापरायचा, मोबाईलवर काय बघायचं, काय बघायचं नाही, किती वेळ बघितल्यानं डोळ्यावर काय परिणाम होतोय, काय बघितल्यानं मनावर काय परिणाम होतो, त्याचा आपल्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होतो, आपलं आयुष्य कसं बर्बाद होतं, हे आम्ही आता शिक्षक शिक्षिकेच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो. आणि अशी 10 सूत्र आम्ही 2 वर्षामध्ये शाळेमध्ये रुजवलंय. ही निरंतर प्रक्रिया आहे. फक्त हे मी इथं असेपर्यंत आमच्या लोकांनी केले, नंतर सोडून दिले तर काही उपयोग होणार नाही.
तुम्ही चालू ठेवणार आहे, आमच्या जिल्हा परिषदचा विषय काढतोय, कारण तुमच्या शाळेचंच नाव आहे संस्कृती शाळेत. कारण हे आवश्यक आहे, कारण आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून आज ह्या मुलांच्या हस्ते तुमची पूजा झाली. यांच्या डोक्यामध्ये कायम कोरलं जाणार आहे की माझी माता पिताच माझं विश्व आहे. आणि हे माझ्या अनुभवावरून सांगतो मी. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितले, बऱ्याच कार्यशाळेमध्ये सुद्धा सांगतो, एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, अतिशय साधा आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी हे जे असे सगळे आहेत ना, मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून, माझ्या ट्विटरवरून, माझ्या इंस्टाग्राम, एक श्लोक विद्यार्थ्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला रोज उठून त्याचा अभ्यास कर बनायची गरज नाही, तुम्ही एकदाच लिहून ठेवा. विद्यार्थी त्यजते सुखम सुखार्थी त्यजते विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम सुखार्थीनं कुतो विद्या. अतिशय साधा आहे. संस्कृत जरी असला, विद्यार्थी त्यजते सुखम, जे विद्यार्थी आहेत ज्याला विद्या अर्जन करायचा आहे त्यांनी त्याग केला पाहिजे. कशाचा? सुखाचा. हे झोपणं, हिंडणं, बाहेर खेळत राहणं, काय त्याला सुख कुठून मिळणार? आणि सुखार्थीनं कुतो विद्या, ज्याला फक्त झोपायचं आहे, मजा करायचा आहे, त्याला विद्या कुठून मिळणार? हा आम्ही हॉस्टेलवर असताना महाराष्ट्र टाइम्स मध्ये हा श्लोक आला होता. आम्ही आमच्या काही ग्रुपने आम्ही सगळ्यांनी स्केच पेनवर मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर लावला होता. फक्त आम्ही त्याच्याकडे बघायचं, आम्हाला कुणाला सांगायची गरज पडली नाही की तुम्ही अभ्यास करा. आपल्या घरी ते करा, आपल्या घरचे टीव्ही बंद करा, काही फरक पडत नाहीये. आपण मोठ्या मोठ्यानं टीव्ही बघत बसतो आणि त्या टीव्हीवर तुम्हाला सांगतो, तुम्ही घरी गेल्यानंतर एक 8 दिवस सगळे सिरियल बघा, तुम्हाला 80% सिरियल असे सापडतील जे घर बर्बाद करणारे आहेत. सगळे ड्रग्ज, मारामाऱ्या, नको ते व्यवसाय करणाऱ्या महिला, त्याचं जीवन, पळून नेणे, मारहाण करणे, सगळे. आणि ते सगळे सिरियल आपण मुला मुलीसोबत बसून बघतो. बस तुमच्या घरचा टीव्ही बंद करा, तुमच्या घरचे 50% प्रॉब्लेम खतम होतील. तेवढा वेळ तुम्ही काही वाचत बसा, जे पुस्तक तुम्हाला मिळेल ते वाचत बसा. तुम्ही वाचत बसल्यावर तुमच्या मुलांना वाचा रे, अभ्यास करा रे म्हणून सांगायची गरज नाही. आपण मोठ्यानं टीव्ही लावून बसतो, आवाज सगळ्या घरात घुमतो आणि आपण पोरांना ओरडतो अभ्यास करा रे. पोरांचं लक्ष कसं लागेल अभ्यासात? नको तसले गाणे लागलेत, नको तसले सीन समोर आलेत, मुलं पण येऊन बसतात. आणि दररोज तुमचा टीव्ही समोर किती वेळ जातो, एक दिवस तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्ही आता उद्या परवा एक दिवस असं करा की तुम्ही रोज टीव्ही किती बघता कॅल्क्युलेशन करा. तुम्ही रोज जर 2 तास टीव्ही बघत असाल, त्याला 2 गुणिले 7 करा. 7 दिवसाचे तुम्ही 14 तास टीव्ही बघताय. त्याला 30 गुणिले 30 करा, तुम्ही महिन्यात तेवढे तास टीव्ही बघताय. तेवढा तास जर तुम्ही वाचन केलं किंवा मुलावर संस्कार करण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथ वाचले तर मुलावर किती संस्कार होतील बघा. हे गुंतवणूक आहे. बरेच जण पालक म्हणतात, अहो आता आमचं काय, एवढं कमाई केलं, एवढं केलं, आता टीव्ही बघायचं नंतर काय करायचं? मग बसा, पोरं वाया जातील, तुम्हाला एका दिवशी हाकलून काढतील. मुलासाठी गुंतवणूक म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणे, 4 फ्लॅट घेणे, 4-2 गाड्या घेणे म्हणजे गुंतवणूक नाहीये. त्या मुलाला खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं करणं, खऱ्या अर्थानं संस्कारक्षम घडवणे, खऱ्या अर्थानं आरोग्यक्षम घडवणे, खऱ्या अर्थानं आलेल्या कसल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं गुंतवणूक आहे. नाहीतर 10वी आणि 12वीचे निकाल लागले की मागच्या वर्षी 30 मुला-मुलीने आत्महत्या केली आपल्या शहरात. राज्याचे आकडे सांगत नाही मी, काय तर 10वी-12वीला मार्क कमी पडले. कुठं रामायण महाभारतामध्ये आत्महत्येचा शब्द आहे? किती संकट आले रामावर, कृष्णावर, अर्जुनावर, कोणी आत्महत्याचा शब्द असलाय कुठे रामायण महाभारतात? का आपले मुलं एवढ्या गोष्टी, आई रागावली आत्महत्या, वडिलांनी शिव्या दिल्या आत्महत्या. मागच्या वर्षी 81 मुलं-मुली आपल्या घरून पळून गेल्याची नोंद रेल्वे स्टेशन मध्ये आहे. मोबाईल चार्ज केला नाही म्हणून दिले, गाडी घेऊन दिली नाही म्हणून गेली. मागच्या वर्षी 81 होती मुलं, या वर्षी ते 251 झालेत. एका वर्षात मुलं-मुली पळून जाण्याचं इतकं प्रमाण वाढलंय आपल्या शहरामध्ये. मुलीने आईचा खून केलाय आपल्या जिल्ह्यामध्ये. मुलीने आईचा खून केला का तर वायफाय बंद केल्यामुळं. मुलांनी वडिलांचे खून केलेत, मोटरसायकलला पेट्रोलला पैसे दिले नाहीत म्हणून. ह्या सगळ्या घटना आपल्या तालुक्यापर्यंत यायला आणि आपल्या तालुक्यातली आपल्या गावापर्यंत यायला आणि आपल्या गावातील घटना आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या मुलाला मजबूत कसं करता येईल संस्कारानं ते करा.
आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त आहे. आपण सर्वांनी याच्यात सहभाग नोंदवला, तुम्ही शाळेला सहकार्य करता, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही या दशसूत्रीसाठी अनेक उपक्रम घेतोय. आमचे शिक्षणाधिकारी मॅडम आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, हे अहोरात्र काम करतायत. आम्ही अहोरात्र दररोज सकाळी 7-7:30ला घर सोडतोय. रात्री मला घरी जायला 10 वाजतात. तर माझ्या सगळ्या फाईल, सगळ्या मीटिंग, सगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ह्याच्यातून सुद्धा मी मुलांसाठी वेळ देतोय. कारण ही आपल्या घरची संपत्ती आहे, आपल्या देशाची संपत्ती आहे. मला अनेक शाळेमधले लहान लहान मुलं बाय नेम ओळखतात. अनेक पालक मला फोन मेसेजद्वारे विचारणा करतात. अनेक पालकांनी अतिशय चांगला, तर ह्याच लोकांनी काही काही बाईट रेकॉर्ड करून आणलेत. आमचे एका ठाकूर मनाचे आमचे शिक्षण विस्तार अधिकारी, एक वयोवृद्ध, एका गावात सिल्लोडमधला एक वयोवृद्ध नागरिक, त्यांनी सहज विचारलं. ते त्यांना सांगितले की जिल्हाधिकारी कोण आहेत मला नाव माहीत नाही, नाव आठवत नाही मला, पण त्या जिल्हाधिकाऱ्यांना मला जाऊन नमस्कार करायची इच्छा होईल. इतके चांगले कार्यक्रम ते शाळेत राबवतात. त्यांचं मत आहे या जुन्या लोकांचं. एकाचं मत पुरेसं झालं ना. काय आपण भात शिजला का बघा, सगळे तांदूळ काय दाबून बघत नाही आपण. 1-2 तांदूळ बघितले कळतंय आपल्याला. तसं जिल्ह्यातल्या 4-2 मोठ्या माणसाने म्हटले म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं काम चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी घ्या. माझी पालकांना विनंती आहे, इथे बसलेल्या प्रत्येक आईवडिलांना विनंती आहे की थोडा वेळ या कामासाठी काढा आणि तेवढाच वेळ या संस्थेला मदत करा, जेणेकरून इथून बाहेर पडणारे मुलं आपले सक्षम होतील, जीवनात यशस्वी होतील. असं बघा, परीक्षात यशस्वी होतील एवढा संक्षिप्त उद्देश ठेवू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत माझा मुलगा माझी मुलगी पास झाली पाहिजे, कसली परीक्षा यावं मग, तो उद्देश समोर ठेवून तुम्ही काम करा. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही तुमच्या सोबतीला आहे. तुम्ही संस्थेला किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या दृष्टिकोनातून काही मदत करणार असाल, तुमच्या काही याच्याबद्दल काही तक्रारी असतील, काही संकल्पना असतील, काही योजना असतील, तर तुम्ही संस्थेला सांगा, शिक्षण विभागाला सांगा, मला सांगा. आम्ही ते निश्चितपणे जिल्हाभरामध्ये राबवू. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. संस्थेचे म्हणजे त्यांचे सगळे पदाधिकारी, विशेषतः मोराळकर दोन्ही उभयता यांनी पूर्णपणे वाहून घेतलेला आहे मुलाच्या जनगणनासाठी. त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. कारण ते संस्था स्वतःसाठी काही करत नाही हे मी जवळून पाहिलेलं आहे. ते जे काही करतात ते आपल्या मुलांसाठी करतात. त्याच्यामुळे आणखी त्याच्यामध्ये चांगलं करायसाठी जर आपल्याला पाठबळ द्यायचं असेल, सहयोग द्यायचा असेल, त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं असेल, तर आपण कंबर कसून उभं राहिलं पाहिजेत आणि ते तुम्ही करावं असं मी विनंती आपणाला करतो. आजच्या मातृपितृ पूजनाच्या निमित्तानं ज्यांची पूजा या ठिकाणी झाली आहे त्या सर्व मातृपितांना मी वंदन करतो. जिथं आजी आजोबा बरेच आलेले आहेत त्यांना पण मी वंदन करतो. आणि या आयोजनाबद्दल, या आयोजनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेहनत केलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.